बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदली होऊन लातूरला निघून जातात, पण त्यांच्या सह्या मात्र मागं बीडमध्ये 73 कोटी रुपयांचे सरकारी आदेश काढत राहतात। हा चमत्कार होता की सिस्टीम हायजॅक करण्याचा मोठा कट। पण याच गंभीर आरोपाखाली बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून अटक करण्यात आली आणि शुक्रवारी त्यांना बीडच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। यावेळी कोर्टाने त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी दिली। हा सगळा विषय आहे बीडच्या भूसंपादन घोटाळ्याचा। जिल्हाधिकाऱ्यांची बदली ही 22 एप्रिलला झाली। मग मे आणि जून महिन्यात अचानक जुन्या तारखांचे आदेश बाहेर पडू लागले। 68 कोटींचा जमिनींचा मोबदला थेट 310 कोटींवर कसा पोहोचला? पाठक खुर्चीवर नसताना त्यांच्या सह्यांच्या आदेशाने सरकारी तिजोरी कशी रिकामी झाली आणि 73 कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या अधिकाऱ्याने बीड जिल्ह्यात तब्बल 15 वर्ष वेगवेगळ्या पदावर काम केलं, त्याला पोलिसांनी लातूरमध्ये जाऊन का उचललं? या 73 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामागे, या खेळामागे नेमके कोणाचे आशीर्वाद होते? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। आता मूळ विषयाकडे येऊया। बीड जिल्ह्यातून सध्या महामार्गांचं मोठं जाळं विणलं जात आहे। धुळे सोलापूर असो, कल्याण विशाखापट्टणम असो की बहुचर्चित असणारा शक्तीपीठ महामार्ग असो, सोबतच वर्षानुवर्ष रखडलेली नगर बीड परळी रेल्वे सुद्धा आता मार्गी लागते। आता रस्ते आणि रेल्वे होणार म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आणि त्या बदल्यात त्यांना मिळणार तो मोबदला। नियम काय सांगतो? जर एखाद्या शेतकऱ्याला दिलेला मोबदला कमी वाटत असेल तर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करतो। त्यानंतर जिल्हाधिकारी ही सुनावणी घेतात आणि मग वाढीव पैशांसाठी आदेश निघतो। पण बीडमध्ये याच नियमाचा वापर करून भ्रष्टाचाराचा असा काही महामार्ग तयार केला की तो वाचताना देखील डोळे चक्रावून जातील। आता तारखांचा खेळ बघा। अविनाश पाठक यांची 22 एप्रिल 2025 ला बदली झाली। त्यांच्या जागी विवेक जॉन्सन हे नवीन जिल्हाधिकारी म्हणून बीडमध्ये कामावर हजरही झाले। पण त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची बदली होऊन 6 महिने उलटले तरी बीडच्या कचेरीतून जुन्या तारखांचे आदेश अचानकपणे बाहेर पडायला लागले। या आदेशावर तारखा होत्या 1 मार्च ते 17 एप्रिल 2025 मधल्या। म्हणजे पाठक हे जिल्ह्यात असतानाच हे आदेश खोटे अशा स्वरूपाचं दाखवलं गेलं आणि त्यावर सह्या सुद्धा त्यांच्याच होत्या। पण पोलीस तपासात जेव्हा या सह्यांची पडताळणी झाली तेव्हा समजलं की हा संपूर्ण प्रकार निव्वळ बनावटगिरी आहे। आता आकड्यांचा घोळ समजून घेऊया की एकूण 154 अशी प्रकरणं होती जिथं मूळ मोबदला होता 68 कोटी रुपये। पण या बनावट आदेशांच्या जोरावर हा आकडा थेट 310 कोटी 20 लाखांवर नेऊन ठेवला। म्हणजे जवळपास 241 कोटी 62 लाखांचा चुना लावण्याचा हा सगळा प्लॅन होता। यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे 73 कोटी 4 लाख रुपये तर प्रत्यक्ष वाटले सुद्धा गेले होते। सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे या इतक्या मोठ्या व्यवहाराची सरकारी दप्तरात कोणतीही अधिकृत नोंद नव्हती, ना रजिस्टरमध्ये ना कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेमध्ये। जणू काही लोकांनी मिळून संपूर्ण सरकारी सिस्टीमची हायजॅक केली होती का काय असाच प्रश्न केला जातोय। या संपूर्ण प्रकारानंतर अधिकारीच नाही तर महसूल विभागाचे कर्मचारी, कंत्राटी कामगार, वकील अशा 10 जणांवर गुन्हे दाखल झाले। संजय हंगे, त्रिंबक पिंबळे आणि शेख अझहर हे आधीच गजाआड गेले होते। काही वकील मात्र अटकेपासून दूर होते। पण या सगळ्या तपासामध्ये सर्वात मोठा पुरावा हा पोलिसांच्या हाती लागला, तो म्हणजे 25,000 असणाऱ्या कॉल रेकॉर्डिंग्स। आरोपीच्या मोबाईलमधून मिळालेल्या या रेकॉर्डिंगमध्ये 73 कोटींच्या वाटपाचा आणि सिस्टीमचा सगळा कच्चा चिट्टा दडलेला होता। आता या सह्यांचे नमुने आणि आवाजाचे नमुने देखील आता तपासले जात आहेत। आता या संपूर्ण घोटाळ्याचा तपास नक्की कोणत्या वळणावर आला आणि तो मोठा मासा कधी गळायला लागला, कसा गळायला लागला ते आता पाहूया। सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा पोलीस उपाधीक्षक असणाऱ्या पूजा पवार यांच्याकडे होता, पण त्या रजेवर गेल्या आणि या मोठ्या हाय प्रोफाईल केसमध्ये एंट्री झाली ती IPS असणारे व्यंकटरमण यांची। IPSच्या हातात ज्या फायली आली आणि तपासाच्या चक्रांनी असा काही वेग घेतला की त्या सह्या ज्या बनावट होत्या त्यांचं प्राथमिक अहवाल आला आणि त्याच्यामध्ये सिद्ध झालं की या सह्या खुद्द पाठक यांनीच केल्या होत्या। याच मुद्द्यावर पोलिसांनी हालचाल केली आणि पाठक यांना लातूरमधून ताब्यात घेतलं आणि शुक्रवारी कोर्टाने अविनाश पाठकला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। बीडचे अपर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं की या 73 कोटींचा मावेजा घोटाळ्यात आतापर्यंत 10 आरोपी निष्पन्न झालेत। तिघांवर तर कोर्टात चार्जशीटही दाखल झाली आहे। पण अविनाश पाठकला अडकवणारा सर्वात मोठा पुरावा ठरला तो म्हणजे मोबाईल रेकॉर्डिंग्स, हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल आणि इतर तांत्रिक पुरावे। पण अविनाश पाठक आणि बीड जिल्ह्याचं नातं देखील जुनं होतं। ते जरी आता गुंतले असतील पण त्यांनी 15 वर्ष बीड जिल्ह्यामध्ये घातले होते। तर हे नातं आजकालचं नाहीये। गेल्या 15 वर्षापासून अविनाश पाठक हे जिल्ह्याच्या शिस्तीमध्ये ठाण मारून बसले होते। तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे CO आणि शेवटी बीडचे जिल्हाधिकारी। जिल्ह्याच्या प्रशासनातली अशी एकही महत्त्वाची खुर्ची नाही की ही ज्या माणसानं सोडली नव्हती।
पण आता सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की हा आता फक्त 73 कोटी रुपयांचा आणि हा बनावट सह्यांचा खेळ आहे की यामागे आणखी कोणते मास्टर माइंड दडलेले आहेत. हा पैसा नक्की कुणासाठी गोळा केला जात होता आणि सर्वात भयंकर म्हणजे जर हा घोटाळा वेळीच उघड झाला नसता तर शासनाने अजून 243 कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले असते. बीडच्या गल्ली सध्या एकच चर्चा सुरू आहे की जर पाठक यांनी 15 वर्षात ज्या खुर्चीवर त्यांनी काम केलं होतं त्या सगळ्या कामांची आता चौकशी झाली पाहिजे. बाकी या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.